VNITचे कल्चर आहे. 2.5 ग्राम घ्यायचं आहे. ते जवळपास 4 ते 5 किलो सुका चारा. हा माझ्याकडे चना कुटार आणि गवंडा मिक्स केलेला सुका चारा आहे. आणि याच्यामध्ये मी हे कल्चर मिक्स केलं आहे. थोडंसं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि हा एवढा सुका चारा भिजवण्याकरिता आपल्याला कमीत कमी 1 ते 2 लिटर पाणी लागते. तेवढंच पाणी घ्यायचं. या पद्धतीने टाकून सुरुवातीला मी हे चारा जास्त घेत होतो. नंतर मग थोडा खात नव्हते जनावर, उरायचा, कमी केला. हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. मिक्स केल्यानंतर 3 ते 4 तासासाठी ठेवून द्यायचं. 3 ते 4 तासानंतर मग जो काही आपण जनावरांना बाटा वगैरे बनवतो त्याच्यामध्ये जे पेंड वगैरे, आंबील वगैरे जे काही मिक्स करायचं ते मिक्स करून आपण जनावरांना मांडून द्यायचं.